ओंकार स्मरण. मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. आज डॉक्टर शैलजा रानडे लिखित महाभारतातील एका सुंदरशा प्रासंगिक कथेचं कथन करते आहे. कथेचं शीर्षक आहे गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. द्यूतात पराभूत झालेल्या पांडवांचा 12 वर्षांचा वनवास संपला. 1 वर्षाचा अज्ञातवास सुद्धा निर्विघ्नपणे पार पडला. पांडव आपल्या मूळ स्वरूपात प्रकट झाले. मदांध दुर्योधन सहजासहजी आपले राज्य परत करणार नाही अशी त्यांना खात्री होतीच. तरी सुद्धा त्यांनी दुर्योधनाकडे संधीचा प्रस्ताव पाठवला. परंतु उन्मत्त दुर्योधनाने तो धुडकावून लावला. आता युद्धाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. दोन्ही पक्षांकडून युद्धाची तयारी सुरू झाली. सैन्याची जमवाजमव व राजे लोकांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. द्यूतात पराभूत झालेल्या पांडवांचा 12 वर्षांचा वनवास संपला. 1 वर्षाचा अज्ञातवास सुद्धा निर्विघ्नपणे पार पडला. पांडव आपल्या मूळ स्वरूपात प्रकट झाले. मदांध दुर्योधन सहजासहजी आपले राज्य परत देणार नाही अशी त्यांना खात्री होतीच. तरी सुद्धा त्यांनी दुर्योधनाकडे संधीचा प्रस्ताव पाठवला. परंतु उन्मत्त दुर्योधनाने तो धुडकावून लावला. आता युद्धाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. दोन्ही पक्षांकडून युद्धाची तयारी सुरू झाली. सैन्याची जमवाजमव व राजे लोकांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. धर्मराजाने अर्जुनाला म्हटले, हे अर्जुना, तू द्वारकेला जा. द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण जरी आपल्या बाजूनेच आहे हे खरे असले तरी आपण श्रीकृष्णाला त्याच्या सैन्यासह आपल्या बाजूला येण्याची विनंती केली पाहिजे. तरी तू ताबडतोब द्वारकेला जा व भगवान श्रीकृष्णाला तशी विनंती कर. धर्मराजाचे बोलणे ऐकून अर्जुन म्हणाला, दादा, आपला विचार अगदी योग्य आहे. मी आजच द्वारकेकडे प्रयाण करतो. अर्जुन श्रीकृष्णाकडे मदतीची याचना करण्यासाठी जाणार आहे हा समाचार दुर्योधनाला कळला. त्याने ताबडतोब आपल्या सेवकांना द्रुत गतीने वाऱ्याच्या वेगाने पळणारे अश्वजोतून रथ सज्ज करण्याची आज्ञा केली व तो लगेच निघाला. रात्रभर प्रवास करून तो पहाटे द्वारकेत पोहोचला. पहाटेची रम्य वेळ होती. समुद्राच्या पाण्यावरून येणारा वारा शीतल होता. बंदीजन व भाट भोपाळ्या गात होते. अशावेळी दुर्योधन कृष्णाच्या महालाजवळ आला. दुर्योधनाला पाहताच द्वारपालांनी त्याला प्रणाम केला व त्याला आत प्रवेश दिला. भगवान श्रीकृष्ण आपल्या मंचकावर शयन करीत होते. दुर्योधन आत प्रवेशला. तेथे 2 आसने होती. एक मंचकाच्या उशाशी आणि दुसरा मंचकाच्या पायथ्याशी. दुर्योधनाने मनात विचार केला, राजा असला तरी शेवटी गवळीच. मी ह्या गवळ्याच्या पायथ्याशी बसणार नाही. असा विचार करून दुर्योधन उशाशी ठेवलेल्या आसनावर बसला. थोड्याच वेळात अर्जुन द्वारकेला पोहोचला. भूपाळीचे मधुर स्वर ऐकून त्याच्या मनात भक्तिभाव दाटून आला. रथातून उडी मारूनच तो खाली उतरला आणि धावतच श्रीकृष्णाच्या महालाकडे निघाला. द्वारपालाने अर्जुनाला लागलीच आत सोडले, कारण अर्जुन कोणी सामान्य व्यक्ती नव्हता. श्रीकृष्णाचा आतेभाऊ आणि त्याच्या प्रिय भगिनीचा सुभद्रेचा तो पती होता.
अर्जुनाने महालात प्रवेश केला आणि त्याला आश्चर्यच वाटले, कारण दुर्योधन तेथेच आसनावर बसला होता. अर्जुनाकडे पाहून दुर्योधनाने उगीचच आपल्या मिशीला पीळ भरला, पण अर्जुनाने त्याकडे दुर्लक्ष केले. भगवंताची रक्तकमलाप्रमाणे तांबूस वर्णाची सुकुमार पावले त्यांनी पाहिली व ते चरण उराशी कवटाळून त्याने नम्र प्रणाम केला आणि चरणाजवळ असलेल्या आसनावर तो बसला. अर्जुनाच्या स्पर्शाने भगवान जागे झाले. त्यांनी आपले नेत्र उघडले. तोच त्यांना चरणाशी नम्र भावाने बसलेला अर्जुन दिसला. त्याला पाहताच हसून भगवान म्हणाले, अरे पार्था, तू केव्हा आलास? अर्जुन नम्रपणे म्हणाला, भगवान, मी आत्ताच येतोय. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, आज इतक्या सकाळी सकाळी येण्याचे प्रयोजन काय? श्रीकृष्णाचा हा प्रश्न ऐकून दुर्योधन अस्वस्थ झाला. आता आपल्या आधी अर्जुन सैन्याची मागणी करतो की काय असे त्याला वाटले आणि किंचित आढ्यतेने तो म्हणाला, कृष्णा, अर्जुनाच्या आधी मी येथे आलो आहे. दुर्योधनाचा आवाज ऐकून भगवंतांनी आपली मान वळवून त्याच्याकडे एक दृष्टी टाकली व ते म्हणाले, अरे वा दुर्योधन, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. अरे तू सुद्धा इतक्या सकाळी कसा आलास? तेव्हा दुर्योधन म्हणाला, कृष्णा, आता युद्ध होणार हे तुला सुद्धा माहीतच आहे. तेव्हा तुझ्याकडे मी तुझी मदत मागायला आलो आहे. जो प्रथम याचना करेल त्याची याचना पूर्ण करावी अशी सज्जनांची रीत आहे. तेव्हा तू मलाच मदत कर. दुर्योधनाचे बोलणे ऐकून श्रीकृष्ण म्हणाला, अरे तू आणि अर्जुन दोघेही मला सारखेच आहात. त्यामुळे मी युद्धात कोणाच्याही बाजूने लढणार नाही. पण वेळ पडल्यास युक्तीच्या 4 गोष्टी सांगीन. न धरी शस्त्र करी, मी गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. तेव्हा एका बाजूला निशस्त्र असलेला मी व दुसऱ्या बाजूला माझे यादव सैन्य. ह्यातील तुला काय हवे ते सांग. तू प्रथम आलास म्हणून निवड करण्याची पहिली संधी तुला. हे ऐकल्याबरोबर दुर्योधनाने विचार केला, जो लढणारच नाही अशा कृष्णाचा युद्धात काय उपयोग? तेव्हा सैन्य मागून घ्यावे हेच योग्य असा विचार करून तो आनंदाने म्हणाला, कृष्णा, मला तुझे यादव सैन्य दे. श्रीकृष्ण उत्तरला, तथास्तु. दुर्योधनाने सैन्य मागताच अर्जुन प्रसन्न झाला. त्याचा कंठ दाटून आला. डोळ्यात पाणी आणून तो कृष्णाला म्हणाला, हे भगवंता, मला तुझे सैन्य नको, फक्त तू हवा. तू आमच्याकडे कृपा दृष्टीने आणि कूर्म दृष्टीने पहा. अर्जुनाचे वचन ऐकून भगवंत हसून त्याला सुद्धा म्हणाले, तथास्तु. भारतीय युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र धारण केले नाही, तर अर्जुनाचे सारथ्य करून हातात लगाम धारण केले व अडचणीच्या वेळी पांडवांना मौलिक सल्ला दिला. युद्धाच्या वेळी कोणा एकाचा पक्ष न घेता तटस्थ राहून हितोपदेश करणे या अर्थाने गोष्टी सांगेन युक्तीच्या 4 असा वाक्प्रचार वापरला जातो. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो.